नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज ना आपण मस्त चिकन सुक्का आणि चिकन रस्सा बघणार आहोत। तर इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलंय, अर्धा किलोपेक्षा जास्त आहे थोडंसं। तर ह्या चिकनमध्ये आपण आता हळद, मीठ आणि चिकन मसाला टाकून याला अर्ध्या तासासाठी आपण मुरत ठेवणार आहोत। तर इथे मी चिकन मसाला टाकून घेते, अगदी अर्धा चमचा हळद, चमचाभर मीठ आणि एक चमचाभर चिकन मसाला टाकून घेतलेला आहे। माझ्याकडे छोटा चमचा आहे त्यामुळे। तर याला चांगलं मिक्स करून अर्ध्या तासासाठी याला आपण बाजूला ठेवून देऊया। आणि आता आपण याचा मसाला बनवून घेणार आहोत। तर जेव्हा जेव्हा चिकन बनतं ना आमच्याकडे, तर तेव्हा तेव्हा ना अद्रक लसणाची जी पेस्ट आहे ती मला खूप जास्त लागते। तर इथे मी कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि आता अद्रक लसूण सोलून ठेवला होता तो सुद्धा मी धुवून घेतला आणि आता याची आपण पेस्ट बनवून घेऊया। चिकनमध्ये ना अद्रक लसणाची चवच काही वेगळी असते बघा, टेस्ट खूप भारी लागते। आणि अद्रक लसूण जास्त वापरला ना की आपली मग बिर्याणी असो, भाजी असो की सुकं काहीही असो, ते एकदम छान बनतं बघा। तर मी ते भरपूर अशी अद्रक लसणाची पेस्ट करून घेतली। आणि आता आपण रश्श्यासाठी जे चिकन आपल्याला लागणार आहे ना, तर ते चिकन आपण याच्यामध्ये या कढईमध्ये शिजवून घेणार आहोत। तर इथे पिवळा रस्सा मी अगोदर बनवून घेते। तर कढईमध्ये मी एक पळीभर तेल साधारण टाकला असेल। तर त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा, चांगलं त्याला हलवून घ्यायचं। आणि अद्रक लसणाची जी पेस्ट केली होती त्यापैकी 1.5 चमचा अद्रक लसणाची पेस्ट मी याच्यामध्ये टाकलेली आहे। याच्यामध्ये जास्त काही घालायची गरज पडत नाही आपल्याला, कारण आपल्याला पिवळं बनवायचं आहे याचं। तर इथे आता जे आपण हळद मीठ लावून चिकन बाजूला ठेवलं होतं ते टाकून घेऊया। तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जे चिकनचं स्वतःचं पाणी सुटतं ना, त्याच पाण्यामध्ये याला चांगलं शिजू द्यायचं अगोदर। इकडे मी गरम पाणी सुद्धा करत ठेवले, कारण मी याच्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करणार आहे। तर चांगलं मिक्स करून घेतलं, याला थोडा वेळ झाकून ठेवूया। स्वतःचं जे पाणी आहे चिकनचं, त्याच्यामध्ये चिकन जे आहे आपलं चांगलं शिजतं अगोदर, त्याच्यानंतरच आपण यामध्ये गरम पाणी टाकायचं। तोपर्यंत मी वाटण्यासाठी तिकडे कांदे असे मधोमध कट करून भाजायला ठेवलेले आहेत गॅसवरतीच। तर आता हे जे चिकन आहे यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया आणि गरम पाणी टाकून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर याचं सूपसुद्धा आपण आपल्या छोट्या बाळांना देऊ शकतो। तर इथे चार कांदे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे आणि खोबऱ्याचा तुकडा घेतलाय आणि त्याला असंच भाजून घेते गॅसवर। आणि माझ्याकडे भाजायला नाही आहे काही, त्यामुळे मी आपलं स्वयंपाकासाठी जाळीदार असलेली जी उलथणी आहे तीच घेतलेली आहे मी इथे। तर मस्त कांदे आपले भाजून झालेले आहेत। तर त्याच्यावरती थोडंसं काळं झालेलं आहे जास्त, तर ते हाताने काढून घ्यायचं। गॅसवरती इकडे तवासुद्धा ठेवलेला आहे मी। तर सगळं जे वरचं काळं आहे ते मी काढून घेते। एकदम जास्त काळं झालेलंच फक्त मी काढले बरं का। आणि आता तव्यामध्ये एक थोडंसं तेल घालून त्यामध्ये आपण हा जो कांदा आहे गॅसवरती भाजलेला, तो ह्या तव्यावरती आपण मस्त भाजून घेणार आहोत। तर असा जर आपण मसाला बनवला ना, तर एवढी भारी टेस्ट येते ना, खूप भारी। आणि एकदम आपलं काळं चिकन बनून जातं, काळा रस्सा बनून जातो याने। तर मस्त कांदा जो आहे तो आपण असा परतून घेऊया याच्यावरती। आणि आता जे भाजून खोबरं घेतलं होतं ते सुद्धा आपल्याला तेलावरती असं परतून घ्यायचं आहे। आणि थोडंसं तेल घालून घेऊया याच्यामध्ये। तेल थोडंसं मला कमी वाटत होतं म्हणून मी अजून तेल टाकले आणि खोबरं अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं। तर कांदा खोबरं दोन्ही बाजूला करून घेतले आणि हा जो मसाला आहे यामध्ये थोडेसे तीळ, धने, थोडा अगदी डाळवा आहे, एक लाल मिरची, हा मिक्स मसाल्याची पुडी होती तीच मी याच्यामध्ये टाकून दिली आहे। तर हे सगळं मिक्स करून भाजून झालं की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आणि
आता आपल्याला यामध्ये टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचा आहे. तर 2 छोटे छोटे टोमॅटो होते ते मी कट करून घेतलेत आणि थोडंसं तेल टाकून तव्यावरती भाजून घेते आहे. टोमॅटो असे भाजले की त्याला काढून घ्यायचं आणि याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया आपण. आणि अगदी थोडंसं थंड झालं की मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आणि हे जे सिक्रेट वाटण आहे ना, खरं हेच आहे. याच्यामध्ये मी कुठलाही काळा मसाला वगैरे घालणार नाही आहे. फक्त कांदा लसूण मसाला जो आहे तो मात्र मी इथं वापरणार आहे. तर आता कुकरमध्येच मी रस्सा बनवून घेते आहे. तर एक पळीभर तेल टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेते. 1-1.5 चमचा टाकलेली आहे आणि चांगलं याला परतून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत बेसिक मसाले, जे की मिरची पावडर, कांदा लसूण मसाला. तर इथे ना मी 1 चमचा मिरची पावडर घालते आहे आणि 1 चमचा भरून यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे. तुमच्या घरचा मसाला असेल तर तेही वापरू शकता यामध्ये. तर हे जे आहे मस्त याला मिक्स करून घ्यायचं. आणि आता जे आपण वाटण करून घेतलं होतं कांदा, खोबरं, धणे, त्याचं जे वाटण आहे ते यामध्ये टाकून द्यायचं आणि याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. अजिबात घाई करायची नाही आणि कमी गॅसवरती मसाला भाजून घ्यायचा नेहमी. तर इथे चिकन मसाला टाकून घेते, अंदाजे 1 चमचाभर टाकून घेतलेला आहे. तर आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चिकनचा जो स्टॉक आहे तेच मी याच्यामध्ये थोडासा टाकून मसाला भाजून घेतलेला आहे. आता मसाला छान आपला परतून झालेला आहे. तर त्यामध्ये आपण ही पीस टाकून घेऊया चिकनचे, जे आपण रस्सा म्हणजे पिवळा रस्सा बनवून घेतलेला आहे. तर ते पीस यामध्ये टाकून घ्यायचे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं परत. तर भाजी ना एकदम छान बनणार आहे. कलर खूप छान आलेला आहे भाजीला. तर मस्त आपलं हे भाजून झालेलं आहे. आता जो स्टॉक आहे तो पण मी याच्यामध्ये टाकून यामध्ये अजून थोडंसं गरम पाणी करून टाकलेलं आहे. मी कधीही नॉनव्हेजची भाजी बनवत असताना सांगते की तुम्ही गरम पाणी वापरत जा. तर मस्त तर्री आलेली आहे भाजीला, दिसायला तर खूप भारी झालेली आहे. तर याला मस्त उकळी काढून घेते तिकडं, म्हणजे शिजायला टाकलेली आहे. तोपर्यंत सुक्कंसुद्धा आपण इथं बनवून घेऊया. तर गॅसवरती मी कढई ठेवली. आता यामध्ये 1 पळीभर तेल टाकलेलं आहे आणि 1-1.5 चमचा मी इथे अद्रक लसणाची पेस्ट वापरते आहे. मला जरा जास्त लागते अद्रक लसणाची पेस्ट, म्हणून मी अजून टाकली आहे यामध्ये. आता अद्रक लसणाची पेस्ट आणि बारीक कट केलेला कांदा टाकून दोन्ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला छान तेलामध्ये तळून घ्यायचं व्यवस्थित. तर आम्ही हे जे जेवण आहे फक्त दोघा-तिघांसाठी बनवतोय. तर ह्या स्टेजला आता आपण याच्यामध्ये 1 चमचाभर मिरची पावडर, 1 चमचाभर कांदा लसूण मसाला घातलेला आहे. मी कुठलाही पहिले सांगितलं की मी काळा मसाला वगैरे काहीच वापरणार नाही. तर आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. तर आता 1 अर्धा चमचा भरून यामध्ये चिकन मसाला टाकून घ्यायचा आणि चांगलं परतून घेतलं की जे आपण वाटून घेतलं होतं तेच यामध्ये टाकून द्यायचं. अर्धं वाटण जे आहे ते आपण साईडला ठेवलं होतं सुक्कं बनवण्यासाठी, तेच वाटण जे आहे ते मी इथे टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे. मसाला व्यवस्थित कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे आपल्याला. थोडं थोडं पाणी करून मसाला चांगला शिजवून घ्यायचा. इकडं पण उकळी आलेली आहे चांगली, कमी गॅस केलेला आहे मी. आणि आता जे मिक्सरचं भांडं होतं ते सुद्धा धुवून मी याच्यामध्ये टाकलेलं आहे पाणी आणि चांगला जो मसाला आहे तो आपला शिजवून घेते आहे. तर मसाला या स्टेजपर्यंत शिजलेला आहे. कधीच मसाला शिजवताना घाई करायची नाही, व्यवस्थित मसाला शिजवून घ्यायचा. म्हणजे कोणत्याही भाजीला ना चव छान येते मसाला व्यवस्थित भाजल्याच्या नंतर. तर जवळपास आपला मसाला जो आहे व्यवस्थित शिजलेला आहे. तर जे हळद मीठ लावून आपण चिकन अर्ध्या तासासाठी मॅरिनेशन करून ठेवलं होतं ना, तेच मी यामध्ये टाकून दिलं. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चिकनला स्वतःचं पाणी सुटतं
याच्यामध्ये तोपर्यंत बिलकुल पाणी टाकायचं नाही. आणि नंतर ते पाणी आटून गेलं की यामध्ये मी अगदी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण आपण सुक्कं बनवतोय. अर्धं चिकन जे आहे ना तर ते स्वतःच्या पाण्यातच शिजून जातं आणि अर्धं चिकन शिजण्यासाठी मी इथं पाणी वापरलं. आणि तेवढ्यातच माझ्या बाळाला खूप जास्त भूक लागली. तो काही नॉनव्हेज खात नाही जास्त, पण त्याला भूक लागली होती. सगळा वास एकदम छान घरामध्ये सुटलेला आहे आणि त्याला खूप जास्त लाड आलेला आहे मी स्वयंपाक करताना. आणि हा जो लाड आहे तो कशासाठी चालला आहे, तर मला त्याला ज्वारीची भाकरी खाऊ घालायची आहे. त्याला म्हटलं मी तंदूर बनवते, तो थांब तोपर्यंत. आणि तंदूरच्या नावाखाली मी मस्त त्याला ज्वारीच्या भाकरी खाऊ घालते आणि तोही आवडीने खातो. त्याला कळून जातं की ही भाकरी आहे, पण मी एकदम कडक भाजते, मग त्याला ती आवडते. आणि इथं मस्त चिकन सुक्का आणि चिकन रस्सा, तसं ज्वारीची भाकरी बनवून घेते आहे यासोबत खायला. खरं तर बाजरीची भाकरी खूप छान लागते, पण माझ्याकडे आता बाजरीचं पीठ संपलेलं होतं, त्यामुळे मी ज्वारीच्याच भाकरी बनवून घेतल्या. आणि इकडे जे सुक्कं आहे ते पण आपलं रेडी होत आहे. थोडंसं अगदी पाणी राहिलेलं आहे, त्याला पण मी आटवून घेणार आहे. तर दिसायला तर एकदम भारी दिसते. चवीला बघूया आता कसं झालं आहे. तर चला जेवण करून घेऊया. तर इथे मस्त सुक्का रस्सा आणि थोडासा भात पण बनवून घेतला होता मी इथं. तर असं झालेलं आहे बघा आपलं चिकन सुक्कं तयार. एकदम भारी आणि टेस्ट तर खूप छान आहे बघा याची, खूप भारी लागत होतं हे. तर यांना तर खरं तर माझ्या हातची बिर्याणी जास्त आवडते, पण आज ना मी एकदम मन लावून म्हटलं काय सारखंच बिर्याणी खातोय, कधीतरी असंही खाऊया. म्हणून मी आज खूप मन लावून स्वयंपाक बनवलेला आहे. तर बघूया आता यांना कसा वाटतोय काय. तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. दिसायला तर एकदम भारी झालेलं आहे, तसं चवीला सुद्धा भारी झालं होतं. आणि आज आमच्याकडे एक कमतरता आहे, ती म्हणजे लिंबू नाही आहे. आज नेमकं लिंबू संपले आणि ते माझ्या लक्षातच आलं नाही. तर इथे मस्त कडक अशा ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. तर कुणाकुणाला असं जेवण आवडतं ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि जे ताट आहे ते आपलं रेडी झालेलं आहे. ते भात मी काय अजून घेतला नाही, म्हटलं नंतर घेऊया. आणि इकडे बाळालासुद्धा जेवण वाढून देते आणि मस्त दोघांनी मिळून जेवण केलं गप्पा मारत मारत. आणि आज ना त्यांना पहिल्यांदाच एवढं जेवण आवडलं होतं. म्हणजे भाजी तर त्यांना आवडतच नाही जास्त माझ्या हातची, कारण त्यांच्या मनासारखी भाजी होतच नाही, पण आज झाली होती. तर चला व्हिडिओला ते सेंड करते.